पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या बघ हाय बसलेला आई कुठे इथे कोणीच नाहीये अरे ह्या काय हाय बसलेला हाय लपून बसलास काय हा छाया तुका हुडकूक गेला आणि तू हाय दारान बसलास माधवा ह्या असा घरातून बाहेर जायचा नाही अगं आई इथे कोणीच नाहीये काय चाललास तू काय जातास थांब आई आई इथे कोणी नाहीये ये बघ. अरे ताबक सुशल्या ताबक पकडते का अगं. अरे ताबक चालला आता तू ये बघू. अरे पकडते का अगं, कोण? परत निसटला त्या हातातून अरे पकड उभा किती राहिलो तू अरे पकड जा लवकर अभिरामा सुशल्या गेल्या अरे हायच होता माधवा हायच होता ना ता अरे हय दडून बसलेला हा हयच हाता खळ नाही गेलेला आई तिथे सुषमा नव्हती ग अरे हयच हाता आत्ता समोरून गेला आई अशी कशी निघून जाईल ती जायत ना हा काय पण करू शकता म्हणजे आई बोलत हा ना मग काय खोटा बोलत असत काय एकदा सापडला ना तर सोडूच नाही मी ते का अरे बघताच काय शोधा ते का शोधा आई माधव दादा थांबा मी बोलतो आईंशी आई आपल्याला सुषमाला शोधायचं आहे ना हो ना होय ती इथेच आहे ना हयच हाता हय नाही गेलेला हा ठीक आहे मग आम्ही शोधतो तिला तुम्ही जाऊन आराम करा हा अरे पण त्या परत जायत ना माझ्या समोर येता आणि निसटता नाही निसटणार हा नाही निसटणार जा तुम्ही आराम करा माधव दादा हा हो हो आई चल तरी पण तो निसटला तर मी आहे ना तुम्ही काहीही काळजी करू नका हा चल चल पण निसटला तर नाही नाही निसटणार अरे अरे असा काय तर निसटला तर नाही काय गो कामा झाली सगळी होय थांब मी काय म्हणते खय गेला असेल गो सुसल्या ह्या असा घर सोडून तर गेला नसत ना त्या घर सोडून जाणार अगं या घरातल्या माणसांका बाहेर काढत ता मग ह्या असा अचानक खय नाहीसा झाला माका संशय हा खयसला संशय अगो तेना नेनेचं खून केला नसत ना आणि आपल्यावर आळ येत म्हणून पळांत गेला नसत ना माका तर भलतोच संशय हा काय नेने गेले आता सुशल्याची येळ नाही ना बापरे काय सांगता येत नाही तो पांडू येता काय वय पांडूचा पांडू पांडू काय रे खयसून इलस तू मी लांबून इलय अरे हा पण ठिकाण पत्तो काहीतरी असतात ना विसरलंय विसरलास मग जाऊन झोप आणि खय फिरू नको सुशल्या बघ नाहीसा झाला हा सुशला नाहीसा झाला कधी महावेळ झालो
पण माका तर भेटला होता ताथय खय भेटला ताथय लय लांब. मी ते काय विचारलं काय जातस तू? मग ता काय म्हणला? ता म्हणाला घरात. मग मी बोललोय मी पण जातोय तू पण चल. मग ता म्हणाला ता घर नाही माझा घर. ता ना ता रवायचा ना. कोण राहायचा? ता झाडाक लटकलेला, केस असे इसकटलेले, कपाळावर मळवट भरलेलो. शेवंता? शेवंता शेवंता. त्या शेवंता ना त्याचा घरा त्याची आवसा ना ती. मग त्या थयच राहूला. मी ते का म्हणाला हय नको राहू, हय कोण नाही ना, हे पडी का ना घर. मी म्हणालोय भूत असतील. तर ता म्हणाला काय म्हणाला? ता म्हणाला मी नाही घाबरत भूतांका, माझ्या आईचं घर आहे ना, नाही घाबरत मी. मग हय कधी येणार हा? ता माका काय माहित. जातोय मी. विश्वास, तू कधी आलास? तू जेव्हा विचारांमध्ये हरवला होतास ना तेव्हा. काय रे, कसला विचार करतोयस? अरे लग्नाच्या आधी हे असं होतं, पण आता लग्न झालंय, बायकोय घरात, आता कसली स्वप्न पाहतोयस? काही नाही रे. काय चाललंय मित्रांचं? काही पर्सनल असेल तर मी जाते. नाही हो वहिनी, आमचे मित्र जरा शांत शांत होते, कसला तरी गहन विचार करत होते. काय झालं अभिराम? कसला विचार करतोय? एनी प्रॉब्लेम? आहेत ते प्रॉब्लेम काय कमी आहेत वहिनी? लग्न झाल्यापासून ना प्रॉब्लेमवर प्रॉब्लेमच सुरू आहेत. नेने काकांचा खून झाला आणि त्यानंतर दागिने चोरण्याचा प्रयत्न. आता ही सुषमा गायब होऊन बसली. योगायोग. हा म्हणजे बघा ना, सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या. याचा एकमेकांशी संबंध लावायचा म्हटला तर आहेही आणि नसेलही, पण सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ घडतायत. मला ना काय करायचं आणि कसं रिॲक्ट व्हायचं हेच कळत नाही. पण या सगळ्याचा परिणाम आईवर नको व्हायला, याचंच टेन्शन आहे मला. अभिराम, मला वाटतं आईंना ट्रीटमेंटची गरज आहे. हो. विश्वासराव, मी सुद्धा सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण माझं कुणीही ऐकत नाही. पण आता ऐकावं लागेल. या सगळ्या ज्या घटना घडतायत त्यामध्ये आईही अडकू शकतात. व्हॉट? हो अभिराम, लक्षात घे. आईंनी सुषमाच्या आईला म्हणजे शेवंताला या वाड्यात येऊ दिलं नव्हतं. त्यानंतर सुषमा आली, पण त्यानंतर तिलाही घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. आईंना ती वाड्यात नको होती आणि आता तसं झालंय. म्हणजे आईने? येस. आणि आईंची मानसिक अवस्था बरोबर नाही हे जर आपण प्रूव्ह नाही करू शकलो तर आईंवरही आरोप होऊ शकतो. आणि म्हणूनच मी म्हणतोय की आईंना लवकरात लवकर ट्रीटमेंटची गरज आहे. विश्वासरावचं म्हणणं अगदी करेक्ट आहे. वहिनी, त्याचं म्हणणं मला पण पटतंय, पण घरच्यांना कोण समजावणार? आणि आईला, तिला कोण समजावणार? मी. हा म्हणजे मी प्रयत्न करतो. ठीक आहे, चला मग आत्ताच बोलूया आईंशी. ते खोटा बोलले माझ्याशी.
सुशल्या खय नाही गेला हा हयाचा ते का दागिने व्हयेत, जमीन व्हई, हा सगळा व्हया ते का. त्या सगळा घेतल्याशिवाय जायचा नाही. आवशीन घर लुबाडल्यान आता लेक पण लुबाडतली. शेवंताचीच लेख हा ना, त्याचेच गुण घेतले नहत. अभिरामा, अरे उभो कित्या बस आहे. काय रे, लगीन झाल्यावर आवशिक विसरलास की काय? हा नाही गाई. अरे आधी काय झाला की माका येऊन सांगायचास ना, पण आता म्हातारेकडे लक्ष नाही रवला तुझा. नाही आई, असं काही नाहीये. गप रव रे, लगीन झाला ना की असाच होता. नाही म्हणजे जगाची रीतच हाती. तर तू तरी काय करतलस? कधी बघितलास आई काय खाता, कशी रावता? आईकडे लक्ष नाही तुझा. आता बाय लिहिली हा ना, तिच्याकडेच लक्ष असतला. पण कधीतरी आवशी जवळ ये रे बाबा, बरं वाटत रे माका. आई असं नाही हो, अभिरामला तुमची खूप काळजी वाटते म्हणूनच आलोय ना आम्ही. म्हणजे मी आजपर्यंत कधी बोलले नाही, पण आज जरा तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचा हा? मी बोलू? काय बोलूचा हा? घरातले दागिने बाहेर ठेवू सांगतलस ना, माका आता चलाचा नाही. घरातले दागिने घरातच रावतले. अभिरामा सांगे का? आई ऐकून घे ना त्याचं. आई, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात. मी दागिने घरातून बाहेर काढायला सांगितले, त्याचबरोबर मी पोलीस आहे हे मी तुमच्यापासून लपवून ठेवलं. आय एम सॉरी, पण ते माझं काम होतं. पण त्याचबरोबर नाती ही जपायला हवीत ना. कायची नाती? हो खरंय. माझ्यात आणि तुमच्यात काही नातच नाही, पण तुम्ही माझ्या मित्राच्या आई आहात, म्हणजे माझ्याही आईच ना. काय बोलूचा तू का? माझ्यावर तुमचा विश्वास असेल नसेल, पण माझं ऐकाल. इथे जवळच एक बाबा आलेत, खूप ज्ञानी आहेत, सगळ्या विद्यांची माहिती आहे त्यांना, खूप हुशार आहेत. काय खयचे बाबा आहात ते? ते डोंगरी बाबा. तुम्हालाही माहिती आहे ना त्यांच्याबद्दल? हा हा हा, मी पण ऐकलंय, खूप ऐकलंय. म्हणून मी तुला म्हटलं ना की आईला येऊन सांगू आपण. हा, ते बाबा या असल्या सगळ्या गोष्टींवर उपाय करतात. ते बाबा एक अंगारा देतात. तो अंगारा मिळाला की सगळी संकट टळतात. आणि सुदैवाने त्यांची आणि माझी ओळख आहे. काय सांगतस काय? हो, चांगलाच झाला रे. मग तू अंगारो घेऊन ये. हो, पण त्या बाबांची एक अट आहे. तो अंगारा नुसता लावायचा नाही, खायचा. म्हणजे पाण्यातून घ्यायचा. तुम्ही घ्याल का? अरे सगळी बाधा दूर होत असतात ना, तर करीन मी सगळा. खाईन तो अंगारो. ठरलं तर मग मी आजच जाऊन अंगारा घेऊन येतो. बरं, हा, येतो मी. निलिमा, तू या सगळ्यात तयार आहेस ना? मी ऍक्च्युली तयार नव्हते आधी, पण विश्वासरावर विश्वास आहे ना माझा. आणि त्या बाबांबद्दल पण खूप ऐकलंय मी. तर मग म्हटलं की घरासाठी आणि तुमच्यासाठी एवढं तर मी ऐकूच शकते ना. बरा झाला. आई, हा, आता तो अंगारा घेऊन आला ना की दररोज तो अंगारा घ्यायचा. होय, हा, घेईन.
धरच घेईन. सरिता, हो सरिता. हळू. काय झाला? ताच काय तर कळत नाही. मी मगाशी अभिराम भाऊजी, विश्वासराव आणि जाऊबाईंका आत जाताना बघितलंय. आईंच्या खोलीत गेले होत. बरोच वेळ झालो, अजून बाहेर येऊकच नाही. आईच्या खोलीत किती गेले होत? ताच तर कळत नाही हा माका. तुमका काय वाटतं? मका वाटता तो विश्वासराव हो ना, तो आईकडे चौकशी करत असतो. आईंची चौकशी करत असतलो तर जाऊबाई कित्यात आहे? अभिराम भाऊजींचा एक ठीक हा, मित्रच हात ते त्यांचे. मग किती जातील? माका वाटता दागिन्यांचा सांगूक गेले असते. दागिन्यांचा काय सांगणार? याच तर हा ना तुमचा. अहो ती 3 जण आत गेली होत. जाऊबाई तर आधीपासूनच म्हणत होती हो, दागिने बाहेर ठेवूया. त्या दिवशी तो विश्वासराव पण टाच म्हणाले आणि अभिराम भाऊजी मान हलवीतच होते. आता या 3 बोलण्यात भुल्यो आहे तर दागिने बाहेर जात नाही. असं होणार नाही. किती काय झालो तरी दागिने घराच्या बाहेर जाऊ देणार नाही आहे. काय गो, काय झालं दागिन्यांचा? कोण जाता हा दागिने घेऊन बाहेर? कोण खय जात नाही. मी ऐकलंय हा तुमचं बोलणं काय चाललं आता. काय खुसू खुसू करी होतास ना, ता माका कळूकच होया. आवाज कमी ठेव. आत काय चाललेलं तर आमका पण माहित नाही. आत भय. आईंच्या खोलीत अभिराम भाऊजी, तो विश्वासराव आणि जाऊबाई 3 जण गेले होत. पण तुम्ही हाय काय करतास? त्यांचा बोलणं चोरून ऐकतास. आणि तुम्ही काय करत होतास? मी काही एक चोरून ऐका नाही होते, वरतेसून खाली ये होते. तुम्ही दिसलात म्हणून सरळ विचारू केले. मग मी पण काय चोरून ऐकत नव्हतंय. हा कळता माका सगळा. हा दत्ता, सांगून दे तुझ्या बायले जपान रवा. पोलिसात हो आत घालतलो बरोबर आहे का? कळता हा माका, पण काय चालला हा तर आमका पण ठाऊक वया ना. नाहीतर आमका काय माहित नसायचा. आणि ती 3 जण आईंशी बोलून दागिने बँकेत ठेवूक बघतील. मी काही एक दागिने घराच्या बाहेर जाऊक देऊचंय नाही. बघतोस काय अशी? अगो त्या दागिन्यात माझ्या लग्नातले दागिने पण असत. मग तुम्ही पण बोला ना. हा मग मी बोलतोय, सोडतोय की काय ते का? कोणाला काय विचारताय छायाताई? काय झालं? काय नाही, छायाताईंका काहीतरी विचारूचा होता. तुम्ही आईच्या खोलीत काय करी होतास? म्हणजे तुम्ही, सॉरी मी नाही सांगू शकत. कित्या? आमका पण कळूक वया. वहिनी प्लीज प्लीज, मी नाही सांगू शकत. मला समजून घ्या प्लीज. काय समजून घेऊचा? हा, तुम्ही पोलिस चौकशीसाठी इलास आमका कळता, पण काय चालेल ते आमका पण कळूक होया ना. ठीक आहे, आता सांगावंच लागेल. सांगतो. आईंची तब्येत सध्या बरी नाहीये. म्हणजे मी ट्रीटमेंट घेऊया असं म्हणालो, पण नंतर मला सुद्धा असं वाटायला लागलं की हे दिसतं तेवढं साधं नाहीये. म्हणजे तुमका पण ह्याच्यातला सगळा कळता? नाही, कळत काही नाही, पण मलाही या सगळ्या गोष्टींची भीती वाटते. गुन्हेगारांचं वगैरे ठीक आहे, पण या गोष्टी काही आपल्या हातात असतात का? आमचं पण ताच म्हणणं हा. डॉक्टरकडे जाऊन काय होणार नाही. नाही, पण माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत. ते असे रेग्युलर डॉक्टर नाही आहेत, जरा वेगळे डॉक्टर आहेत. डोंगरी बाबा. ते असल्या गोष्टींवर उपचार करतात. हे कोण होत? अहो, ते सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्याकडे या असल्या गोष्टींवर उपचार असतात. ते अंगारा देतात. तो अंगारा खाल्ला, लावला तर अंगात असलेलं सगळं बाहेर निघून जातं. हे माझ्या मित्राचं घर आहे म्हणून मी हे सगळं करतोय, पण मला सुद्धा या सगळ्या गोष्टींची भीती वाटते. आईंना जेव्हा सुषमा दिसते हे मला कळलं तेव्हा मला टेन्शन आलं होतं. रघु काकांना सुद्धा मी मुद्दाम सांगितलं की हे असलं काहीही करू नका, पण तेव्हाच माझ्या मनात बाबांचा विचार आला. बाबा आईंना बरं करतील
सगळं आपल्याला हवं ना तसं घडेल. होय, आपल्या कोह्यात असा होता ना सगळा. हो, एकदा आम्ही पण जाऊन भेटतो त्या बाबांका. हो. आणि मी आणतो ना तुमच्यासाठी अंगारा. सगळे लावा. हा हा, आणा आणा. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, दत्ताभाऊ. काय झालं रे? दत्ताभाऊ, ता दिसला माका. कोण दिसलं? ता विसरलंय. हा, त्या घरातून गेला ना आता. सुशल्या दिसला माका.